छुपा अजेंडा हा केवळ घाईघाईमध्ये डिलिमिटेशन लागू बरं, मला करून वाटलं भविष्य आपलं की सुरक्षित करणं छुपा अजेंडा हाच त्यामध्ये आहे। आणि दक्षिण निश्चितपणे भारतीय राज्यांचा तुम्ही मगाशी उल्लेख केला। जयश्रीजी, तुमच्या आणि सक्षणाजी, तुमच्या दोघांच्याही मुद्द्याला पुढे घेऊन जाऊन मला हेमलताजींना विचारायचं आहे, लोकसंख्या नियंत्रणात यशस्वी ठरलेल्या दक्षिण भारतीय राज्यांच्या लोकसभा जागा कमी होणार नाहीत याची ठोस कायदेशीर खात्री सरकार देऊ शकतं का? नाही, त्या त्या राज्यांचं जे जे पर्सेंटेज असेल त्या प्रमाणात त्या जागा वाढणार आहेत। मुळात डिलिमिटेशन असेल, जनगणना असेल आणि आरक्षण हे तिन्ही म्हटले तर वेगवेगळे विषय आहेत, म्हटले तर एकमेकांच्या संदर्भातले आहेत आणि सरकार जर ह्या तिन्ही विषयावरती एकत्र काम करायला तयार आहे तर कोणाला वाईट वाटायचं कारण नाही। राहिला प्रश्न दक्षिणातली राज्य आणि उत्तर याच्यातली राज्य याच्यामधल्या संख्याबळानुसार ते त्या त्या जागा वाढतायत किंवा कमी होतायत। परंतु यावर मला असं वाटतंय की सर्वांशी चर्चा करून पर्सेंटेज वाईज आपल्याला त्याच्यावरती निर्णय घेता येईल। पण म्हणून एखादी चांगली गोष्ट या देशामध्ये घडते त्याला कुठेतरी नख लावायचं। मला आठवतंय की काँग्रेसच्या राज्यामध्ये अनेक वेळा हा प्रयत्न झाला। प्रत्येक वेळी अखिलेशजी असतील किंवा अनेक नेते असतील, या आरक्षणाला ज्या पद्धतीने विरोध झाला। आता जर सरकार याच्यावरती सरकारकडे मेजॉरिटी असताना चांगल्या पद्धतीने सरकार याच्यावर भूमिका घेत असेल तर उगीच काहीतरी त्याला कुरापत काढून ह्या आरक्षणाला विरोध करणं म्हणजे महिलांना कुठला तरी कधीतरी संधी मिळते आणि त्याला विरोध करणं असं होतं। परत जर हे विधेयक बारगळलं तर मला असं वाटतं की आणखीन 30 वर्ष महिलांनी वाट बघायची का? ऑलरेडी आपण खूप सफर झालेलो आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतंय की सर्वांनी जर एकत्र येऊन त्याच्यावर मार्ग काढला, विरोधी पक्षांना सर्वांना विश्वासात घेण्याचं काम हे सरकार करत आहे आणि त्यामध्ये जे काही आक्षेप आहेत ते आक्षेप नोंदवून त्याला योग्य त्या मार्गाने त्याच्यावरती सोडवणूक केली जाईल। म्हणून मला असं वाटतं की उगीचच आपण त्या विधेयकाला विरोध करणं हे चुकीचं आहे आणि सर्व संमतीने हे विधेयक मंजूर झालं पाहिजे अशीच आमची सर्वांची भावना आहे। बरं, पण सक्षणाजी, तुम्हाला मान्य काय हेमलताजी ज्या म्हणाल्या त्या आणि दक्षिण राज्यांच्या जागा कमी होण्याचा मुद्दा हा केवळ आता राजकीय ताकद